सो लेटस कम टू द कंक्लुजन. आतापर्यंत आपण काय बघितलं की आपण पब्लिक जे प्रॉपर्टी आहे आपली लेटेस्ट रॅम, ती पब्लिक प्रॉपर्टीला आपण कुठे प्रॅक्टिस करू शकतो आणि मॉडीफाय पण करू शकतो. प्रोटेक्टेडला आपण ना कुठे क्लासच्या बाहेर किंवा सब क्लासच्या बाहेर ऍक्च्युली, म्हणजे आपण प्रोटेक्टेडला सब क्लासमध्ये यूज करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. सब क्लास आपण बनवला होता स्मार्टफोन नावाचा, जिथे तिथे आपण त्याला डायरेक्टली यूज पण केलं, म्हणजे चेंज पण केलं आणि प्रिंट पण करून बघितलं. ठीक आहे, चेंज करू शकतो म्हणजे प्रिंट तर करू शकतो ऑफकोर्स. पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जसं की कॅमेरा झाला, तिला त्या प्रॉपर्टीला आपण ना क्लासच्या बाहेर कुठेही यूज करू शकत नाही, ना सब क्लासमध्ये, ना ग्लोबल लेवलला कुठे. पण आपण हे बघितलं की आपण जर गेटर्स आणि सेटर्स बनवले आहेत फॉर ऑल दोज प्रॉपर्टी, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड, सगळ्यांना जर आपण गेटर सेटर्स दिलेत, तर आपण त्या तिघांना पण कुठेही यूज करू शकतो, कुठेही मॉडीफाय करू शकतो. पण मग एखादी गोष्ट जर प्रायव्हेट असेल आणि तिचा ऍक्सेस आपल्याला कोणाला द्यायचा नाहीये, तर मग तिला, आय मीन जर आपण गेटर सेटर बनवतो एखादी गोष्ट प्रायव्हेट आहे, तर सिक्युरिटी तर कुठेच नाही, आपण तिला सगळीकडे ऍक्सेस देतोच आहे. तर मग प्रायव्हेट ठेवून काय फायदा, नाही का? तर तशा केसमध्ये काय करायचं? पहिली गोष्ट तर म्हणजे एक स्टँडर्ड आपण फॉलो करत आहोत इथून पुढे. स्टँडर्ड असा असेल की क्लास जो आहे आपला, लेटेस्ट आहे दिस वन, ह्या क्लासमध्ये सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज त्या असतील प्रायव्हेट. ठीक आहे, मी ते लिहून देतो. डेटा मेंबर्स, ऑल डेटा मेंबर्स शुड बी पब्लिक. ठीक है, सॉरी नॉट पब्लिक यार, प्राइवेट. ऑल डेटा मेंबर्स शुड बी प्राइवेट. ठीक है. कमिंग टू गेटर सेटर्स, गेटर्स शुड बी पब्लिक. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऍक्सेस करा, म्हणजे फक्त बघा त्याची व्हॅल्यू काय आहे, बट यू कॅन नॉट मॉडिफाय. सो सेटर्स शुड बी प्रायव्हेट. ठीक आहे, आता इथे ऍक्च्युली सेटर्सची व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे डिपेंड करते की काय व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे, काय व्हॅल्यू चेंज करायची नाहीये. फॉर एक्झाम्पल जसं मी इथे काय केलेलं आहे, सगळ्यांना मी पहिले तर प्रायव्हेट करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट काम काय माझं? नेक्स्ट काम आहे की गेटर सेटर बनवणं. मला असं वाटते की रॅम ची व्हॅल्यू सगळ्यांना बघता यावी, पण रॅम ची व्हॅल्यू सगळ्यांना सेट करता नाही यावी. तर मी बघण्यासाठी पब्लिक ठेवतो, चेंज नाही करू द्यायची तर प्रायव्हेट. मला असं वाटतं की प्रोसेसरची व्हॅल्यू फक्त याच्या सब क्लास मध्ये चेंज झाली पाहिजे ॲट मॅक्स, तर मी याला प्रोटेक्टेड करतो. ठीक आहे, नाऊ यू हॅव द कंट्रोल की कोणत्या प्रॉपर्टीला किती लेवल पर्यंत ऍक्सेस आपण देतोय. जसं की आता कॅमेरा आहे, ठीक आहे, प्रायव्हेट आपण त्या प्रॉपर्टीला ठेवायचं आहे. ठीक आहे. जरा मला असं वाटतं की ही जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या पण क्लासने ऍक्सेस केली फक्त बघण्यासाठी, ठीक आहे, बघू शकतो मी कुठे पण, पण त्या प्रॉपर्टीला चेंज नाही करू शकत असं मला वाटतंय. समजा रॅमला, तर मी काय करू शकतो, त्याला गेटर्सला पब्लिक आणि सेटर्सला प्रायव्हेट करू शकतो. जर मी इथे चेंज करायचा प्रयत्न केला, जसं की आता इथे बघा हे प्रायव्हेट केल्यामुळे ते चेंज प्रॉब्लेम आला इथे. सो आय गेस प्रोटेक्टेड काय आहे आणि प्रायव्हेट काय आहे. ठीक आहे, पब्लिक गेट रॅम इज पब्लिक, तर मी कुठे पण करू शकतो. जसं की इथे गेट रॅम जर कॉल केली तर ते अवेलेबल आहे, मी प्रिंट पण करू शकतो, नो इश्यूज. बट मी सेट नाही करू शकत रॅमची व्हॅल्यू, बघा इथे. ठीक आहे, का? कारण ते प्रायव्हेट आहे. ग्लोबल लेवलला इफ आय ट्राय टू सेट द रॅम, सो तो काय बोलतो की सेट रॅम इज प्रायव्हेट. चला ठीक आहे, त्याचं काय म्हणणं आहे की रॅम एक तर स्ट्रिंग टू नंबर. चला ठीक आहे, रॅमला आपण स्ट्रिंग टू नंबर कन्वर्ट करू पहिले. सो 16 GB. बट स्टील तो काय बोलेल की प्रॉपर्टी सेट रॅम इज प्रायव्हेट अँड ओनली ऍक्सेसिबल विदिन द क्लास. म्हणजे यू हॅव कंट्रोल की
मला असं वाटतं की जर रॅमला चेंज नाही करायचं युजिंग सेटर्स, तर मी सेटरला गपचूप प्रायव्हेट करून टाकेन अँड एव्हरीथिंग विल बी इन माय हँड. मी चेंज नाही करू देणार कोणाला व्हॅल्यू ती. मला असं वाटतं की ही जी प्रोटेक्टेड आहे लेटेस्ट सेट प्रोसेसर, मला असं वाटतं ही कुठे पण अशी यूज नाही झाली पाहिजे. लेटेस्ट सेट प्रोसेसर, ते आर छोटं पाहिजे. अँड आय गेस हे असं काहीतरी स्ट्रिंग मध्ये. तर सेट प्रोसेसर काय आहे, प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आहे. सो इथे मी असं डायरेक्टली केलं करण्यापेक्षा दिस डॉट सेट प्रोसेसरला यूज करून त्याला व्हॅल्यू देऊ शकतो. म्हणजे मी काय केलं इथे, ऍक्च्युली स्मार्टफोन काय आहे, मोबाईलचा चाइल्ड आहे. सो मोबाईलच्या जेवढ्या पण प्रॉपर्टी त्या स्मार्टफोन मध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात. इनहेरिटन्स तुमचं झालं नाही तो मला माहिती नसेल, पण मी सांगतो. पॅरेंटच्या प्रॉपर्टी चाइल्ड मध्ये ऍक्सेसिबल आहेत सगळ्या. सो दिस डॉट सेट प्रोसेसर जर मी केलं, तर मी त्याला म्हणजे इथे कॉल करतोय सेट प्रोसेसरला खाली कॉल केलं आणि त्याला व्हॅल्यू पास केली A17 बाय वॉट एव्हर. आणि इथे पण मी काय करू शकतो, दिस डॉट गेट प्रोसेसर. ठीक आहे. सो आय कॅन डू दिस. जर मी इथे पण असं नाही, याची गरजच नाही वाटते. इथे जर मी डमीला प्रिंट करायचा प्रयत्न केला, लेट अस जस्ट कमेंट आउट एव्हरीथिंग एल्स. हे पण प्रिंट करायला नको. हो, सॉरी. एस सी इंडेक्स डॉट एस आणि नोड इंडेक्स. सो A17 बायरिंग झाली. कशी झाली? कारण आपण ती इथे चेंज केली. सो प्रोटेक्टेड आपण बघितलं सेटर, आणि प्रायव्हेटचं पण बघितलं की आपण प्रायव्हेटला बाकी कुठे यूज नाही करू शकत. हा, बट आय कॅन यूज इट हिअर. कसं करू शकतो? लेट अस से सेट सेट रॅम काय होतं, प्रायव्हेट प्रॉपर्टी रॅम आहे नाही का. इथे मी ऍक्च्युली कुठे पण एखादं फंक्शन म्हणून घेऊ शकतो. म्हणा फंक्शन बनवलंय का मी प्रिंटच्या ऐवजी, काही प्रिंट नाही चल ठीक आहे. लेट अस से सेट डेटा नावाचं एक फंक्शन बनवलंय मी. व्हॉट आय वॉन्ट की एक तर हा वर्ड असावा. दुसरं काय मला पाहिजे की रॅमची व्हॅल्यू चेंज करायची ना, तर this डॉट सेट रॅम आणि आपण त्याची व्हॅल्यू त्याला देऊ शकतो, जसं की 16 GB 17 GB वॉट एव्हर. सो इथे सेट रॅम यूज करू शकतो का, कारण सेट रॅम जे आहे फंक्शन, आय मीन द प्रॉपर्टी इज प्रायव्हेट, आणि मी त्या क्लासमध्ये फक्त त्याला यूज करू शकतो. सो स्टँडर्ड मेंटेन काय करायचे, पहिली गोष्ट तर सगळ्या प्रॉपर्टी ज्या असतील त्या प्रायव्हेट असतील. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली ऍक्सेस कोणाला भेटणार नाही. गेटर्स आणि सेटर्स यूज करून मी स्वतः कंट्रोल करीन की मला कोणाला व्हॅल्यू दाखवायची आहे, कोणाला व्हॅल्यू मॉडिफाय करायचा, ऍक्सेस द्यायचा आहे. ठीक आहे. सो आपण आज काय काय कव्हर केलं. पहिली गोष्ट इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन काय असतं, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शनला बाइंड करायचं विदिन अ सिंगल युनिट. तर आपण ते केलेलं आहे. डेटा मेंबर लेटेस्ट कॅमेरा, तर त्याचं मेंबर फंक्शन असेल गेट कॅमेरा सेट कॅमेरा. ठीक आहे. इथे ऍक्च्युली फंक्शन नाही, त्याला इथे प्रॉपर्टी केली समहाऊ, बट अदर लँग्वेजेस मध्ये जावा झाला, पायथन झालं, सगळ्या लँग्वेजेस मध्ये काय आहे, तो फंक्शनच आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण बघितलं ऍक्सेस मॉडिफायर. कुठे गेला? हा, ऍक्सेस मॉडिफायर पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट, ते पण आपण तिन्ही बघितलेत. अकॉर्डिंग टू स्टँडर्ड आपण सगळ्या प्रॉपर्टीला म्हणजे सगळ्या डेटा मेंबर्सला प्रायव्हेट ठेवायचे, आणि अकॉर्डिंगली गेट आणि सेटच्या ऍक्सेस मॉडिफायरला आपण डिसाईड करायचे की ते पब्लिक असायला पाहिजे, प्रायव्हेट असायला पाहिजे, प्रोटेक्टेड असायला पाहिजे, अँड सो ऑन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की सिक्युरिटीसाठी कोणता किती अवेलेबल म्हणजे ऍक्सेसिबिलिटी देऊ शकतो. पब्लिक कुठे कुठे ऍक्सेसिबल आहे, प्रोटेक्टेड कुठे ऍक्सेसिबल आहे, आणि प्रायव्हेट कुठे ऍक्सेसिबल आहे. ठीक आहे. सो अँड दिस इज लाईक एंड ऑफ दिस सेशन, टुडे सेशन, जिथे आपण इनकॅप्सुलेशन समजलेलं आहे. सॉरी. तर आता मला सांगा की एनकॅप्सुलेशन, ऍक्सेस मॉडिफायर, किंवा मग एक्झाम्पल, किंवा मग डेफिनेशन, कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? कॅल स्टॉप शेअरिंग टुडे.